बऱ्याच दिवसांपासून पेंडिंग पडलेलं हे काम आज मार्गी लागलं. काय ते पुढे सांगतेच. त्या अगोदर इकडे मी क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे. म्हटलं आज रूमचा जरा मेकओव्हर करूया आणि त्यासाठीच हा जो ड्रेसिंग टेबल इकडच्या कोपऱ्यात होता तो इकडच्या भिंतीला लावलाय आणि तिकडे खरं तर खूप धूळ साठली होती, तर म्हटलं सगळ्या जाळ्या जळमट काढून घेऊ. घरातली जी झाडं आहेत त्यांना ऊन दाखवणं सुद्धा गरजेचं आहे, त्यामुळे गॅलरीमध्ये ठेवलं आणि इकडचं झाडून काढते. आणि शांभवी काय करते बघा, आता हे दिलं नाही हे असं खाली फेकायचं, मग परत हे आई असं घ्यायचं आणि हे असं द्यायचं की लगेच हे असं फेकायचं. आता बघा थंडी तर आहेच, परंतु त्यासोबत काम करायला अजून एनर्जी येईल यासाठी मस्त असा गरमागरम आल्याचा चहा बनवला. चहा ब्रेक संपल्यानंतर पुन्हा मी कामाला लागले. फॅन वगैरे सगळे छान पुसून घेतले आणि तोपर्यंत सविताताई आल्या होत्या, त्यांनी फरशी क्लीन केली. आता नवीन कुंड्या आणल्यात आणि त्यात झाडं लावण्यासाठी माती नाहीये, त्यामुळे हे दोघं जण गेले होते माती आणायला. आणि बघा हे किती थकलेत आणि श्रीतांची माया करतोय. बरं कसं वाटलं गाणं सांगा. आणि इकडे बेडशीट वगैरे धुवून मी वाळत घालते, तोपर्यंत हे जेवायला पण बसले. आता मी कधी जेवायचं हे मॅडमच्या मनावरती आहे, म्हणजे त्या शांत बसल्यात तर. आता ती का रडतीये की तू भांग पाडू नको, कंगवा मला दे आणि मीच विंचरणार. कसं तरी मी पण जेवण केलं आणि शांभवीसाठी इकडे ज्यूस बनवायला घेतलं. श्री शांभवीने मस्त हे ज्यूस एन्जॉय केलं. खरं शांभवीला श्रीपेक्षा जास्त ते आवडतं आणि इतके दिवस पेंडिंग काम होतं ते म्हणजे ह्या ऑर्गनायझरचं. आणून ठेवले होते घरामध्ये पण ते लावणंच होत नव्हतं. सो आज फायनली ते सगळं आम्ही लावून घेणार आहोत. आणि इकडे शांभवीने ज्यूस संपवले तर इकडे बाथरूममधलं वगैरे ऑर्गनायझर मी लावलंय. सोपकेस टाईप ते यूज करायचं आहे. आणि इकडचं जे आहे ते हॉलमध्ये बसवतो आहोत, तर ते काहीसं असं दिसतं आणि एकदम जड कुंडी त्याच्यावरती ठेवली तरी पण ते छान बसलंय. सो बाय.